संदीप खर्डेकर, मी जर ठरवलं असतं ना तर तुझ्या बायकोला मी नगरसेवक होऊ दिलं नसतं. पण मी तुझ्यासारखा विकृत नाही आहे. माझ्या बायकोच्या मांडीवर हात ठेवून तिला सेक्सची ऑफर देतो. मग तुझी बायको माझी माफी मागते. मग आम्हाला अटक झाल्यानंतर आनंद व्यक्त करतो. तुम्ही बरबाद झाला. गोपीनाथ मुंडेंच्या मनात विष पेरतो. आणि मग नंतर म्हणतो पुण्यात कधी येणार. तुझ्या पुण्या बापाचं आहे का रे हरामखोर भडव्या. तुला तिथे जोडाने मारेन मी. तू काय समजतो रे स्वतःला. अरे तू तो सतीश मिसाळचा मर्डर झाला तर तो असा घाबरला होता. डेथला, मृत्यूला घाबरतो तू. अरे मी मृत्यू घेऊन फिरतोय. मृत्यूचा अभ्यास करून फिरतोय. तू माझ्या घरी यायचा प्रभात रोडला. तुझं समुपदेशन केलं आहे मी. तुला 2 लाखाचा बिझनेस दिला मी. गोपीनाथ मुंडेंकडे घेऊन गेला तुम्हाला. नंतर गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर म्हणतो माझी इन्व्हेस्टमेंट वाया गेली. माझ्या आयुष्यात 5-10 वर्ष वाया गेली. अरे गोपीनाथ मुंडेच्या वाढदिवसासाठी तो आमच्या मनीषाकडून पैसे घ्यायचा साजरा करायला. तुला किती वेळा वाचवलेलं आहे. सतीश मिसाळच्या मर्डरनंतर गोपीनाथ मुंडेचं झालं. नंतर मग दुसऱ्याला पकडायचं. नगरच्या खरडा गावातून आलेला तुझ्या अवकात काय. काय संशोधन आहे, रिसर्च आहे काही. भाजपच्या नावाखाली लोकांसाठी काम करतो, वसुली करतो, धंदे करतो, पैसा कमवतो, वापरून घेतो. मला गुन्हेगार ठरवतो तू. तुझी लायकी काय रे संदीप. तुझी अवकात काय रे. अरे तुझ्या 2 मुलांना आम्ही इतकी चांगली सेवा दिली. तुझ्या बायकोला आम्ही इतकी सन्मानजनक वागणूक दिली. मी आत्ता मनात आणलं ना तुझ्या बायकोचं नगरसेवक पद काढून घेऊ शकतो जिंकलेले असताना. पण मी तुझ्या मागे इतके खटल्याने गुन्हे लावू शकतो ना की तू मरशील, आत्महत्या करशील. इतकं कसं काय तुला आनंद होतो रे आमच्या बरबादीचा. मला जामीन मिळाला म्हणतो तुम्ही बरबाद झाला, संपलात. आनंद व्यक्त करतो. आम्ही तुझ्या प्रॉब्लेमबद्दल असं केलं. तू जेव्हा आमच्या घरी यायचा, तुझी बायको यायची, आम्ही यज्ञाला बोलवायचो. कधी असं वागलो आम्ही तुझी. तुझी इतकी 2 गोड पोरं आहेत. आम्ही त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना ट्रेनिंग दिलं. गोपीनाथ मुंडेंच्या मनात विष पेरतो माझ्याबद्दल. ते गोपीनाथ मुंडे अडवाणींना रिपोर्टिंग करतात. अरे गोपीनाथ मुंडेंचा धोका आहे हे सुरेश गिरडेंना परळीला मी कळवलं होतं. ज्यांनी मारण्याची मला ऑर्डर दिली ना 2009मध्ये, जे तुला माहीत होतं मला मारले जाणार आहे म्हणून. भाजपच्या चाटे बिटे सगळ्यांनी केलं होतं 15 डिसेंबरला. माझ्या सासूला पण माहीत होतं. 50 लोकांना माहीत होतं त्याशी रात्री माझा मर्डर होणार आहे. अडवाणीने हस्तक्षेप केला. अडवाणी मला नरेंद्रभाई मोदीकडे पाठवणार होते. तुझी अवकात आहे का. मी जाणार नव्हतो, गेलो नाही. मी स्वतः लढलो. आहे का तुझ्यात हिंमत. तुझा तर कधी गेम झाला असता. तुला मनोबल देऊन वाचवलेलं आहे. काय अवकात रे. मला 24 तासाच्या आत पैसे दे, माफी माग, नुकसान भरपाई दे, नाही तर मी तुझ्या घरासमोरून आत्महत्या करेन.